पुण्यातील वाहतूक कोंडी सुरळीत व्हावी यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले जातात आणि यासाठी आज पुण्यातील महत्त्वाचे असणारे 2 रस्ते बंद राहणार आहेत। मी आता गरवारे पुलावर उभी आहे। हा गरवारे पूल सुद्धा 2 तासांसाठी बंद राहणार आहे। दुपारी 1 ते 4 या वेळेत हा रस्ता सुद्धा बंद राहणार आहे आणि यासोबतच MG रोड म्हणजे कॅम्प परिसरामध्ये सुद्धा रस्ते बंद राहणार आहेत। आपण जो माझ्या मागे हा रस्ता पाहतो तर हा रस्ता सुद्धा 1 ते 4 या वेळेसाठी बंद राहणार आहे। काही कामानिमित्त हे रस्ते जे आहेत की इथली वाहतूक बंद करण्यात येणार आहे आणि त्यामुळेच नेमके कोणते रस्ते बंद आहेत आणि मग पर्यायी मार्ग कुठले असणार आहेत या संदर्भातली ही माहिती आहे। जंगली महाराज रोड जो आहे तो गरवारे ब्रिज पर्यंत बंद असणार आहे आणि तिथली वाहतूक जी आहे तर ती गुडलक चौकापर्यंत बंद करण्यात आलेली आहे। आपण पाहतो हा जो रस्ता आहे तो खरं तर गुडलक चौकाकडून असेल किंवा JM रोड FC रोडवरून येणारी जी वाहतूक आहे तर ती या रस्त्यावरूनच हाच मुख्य रस्ता आहे त्यांना पलीकडे जाण्यासाठी। तर हा रस्ता बंद असणार आहे आणि यासोबतच खंडोजी बाबा चौक ते फर्ग्युसन कॉलेज रस्ता जो आहे तर तिथली सुद्धा वाहतूक बंद करण्यात येणार आहे आणि त्यासाठी पर्यायी मार्ग जो आहे तर तो खंडोजी बाबा चौकातून डावीकडे वळून प्रभात रोडने जिकडे जायचं आहे तर तिकडनं तुम्हाला जाता येणार आहे। त्यासोबतच झाशीची रावणी चौक ते जंगली महाराज रोडचा जो रस्ता आहे तर तो सुद्धा बंद असणार आहे। त्यामुळे नदीपात्राच्या इकडनं असेल किंवा त्या ब्रिजवरून डाव्या बाजूने जो रस्ता आहे तर तिकडनं तुम्हाला जाता येईल। यासोबतच कॅम्प भागामध्ये सुद्धा रस्ता बंद आहे। तर कॅम्पमध्ये असणारा जो इंदिरा गांधी चौक आहे इंदिरा गांधी चौक ते महावीर चौक वाहतूक बंद असणार आहे तर त्याला सुद्धा पर्यायी मार्ग आहेत। सेंट्रल स्ट्रीट ते महावीर चौक इथला सुद्धा वाहतूक जी आहे ती बंद असणार आहे आणि भोपळे चौक ते कोहिनूर चौक जो आहे तो सुद्धा बंद असणार आहे। त्यामुळे तिथली वाहतूक जी आहे ती शिवाजी मार्केट कडून वळवण्यात येणार आहे आणि आणखीन जॉर्ज हॉटेल चौक ते नाथ चौकपर्यंत ही संपूर्ण वाहतूक जी आहे तर ती बंद राहणार आहे। त्यामुळे पुण्यातील खरं तर हे महत्त्वाचे रस्ते असणारे जे रस्ते आहेत तर ते काही वेळासाठी बंद ठेवण्यात येणार आहे। त्या संदर्भात आपण वाहतूक विभागाशी सुद्धा चर्चा केलेली आहे। तर पुणे शहरातली जी वाहतूक कोंडी आहे वाढती वाहतूक कोंडी आहे तर ती कुठेतरी सुरळीत व्हावी यासाठीच हे काम असणार आहे। त्यामुळे जर तुम्ही या रस्त्यांवरून प्रवास करणार असाल तर हे रस्ते दुपारी 1 ते 4 वाजेपर्यंत बंद असणार आहेत। त्यामुळे या रस्त्यांना जे पर्यायी मार्ग आहेत तर त्या पर्यायी मार्गांचा वापर करावा। पुण्याहून मुना यनपुरे, सिविक मिरर।